गुरु असणे किती महत्त्वाचे आहे? पहिली गोष्ट म्हणजे हे समजलं पाहिजे प्रत्येकाने, की गुरु म्हणजे नेमकं कोण? गुरु असणं ही चांगली गोष्ट आहे आणि ती सगळ्यांनाच प्राप्त होते अशी नाही. म्हणजे मी बरोबर. अशीही लोकं बघितली आहेत, जी अगदी मरायला टेकलेली आहेत. पण त्यांची हीच एक खंत असते, की आम्हाला गुरु कधी सापडलाच नाही. मग तो का नाही सापडला? किंवा तुझं शोधकार्य कमी पडलं का? हं, हं. किंवा आपलं काही कर्म अशी आहे, ज्याच्यामुळे आपल्याला गुरु सापडत नाही. तर गुरु असणं हे खूप महत्त्वाचं आहे. हं. पण आपण टप्प्याटप्प्याला आत्तापर्यंत जसं चालत आलंय तसं, की पहिले आई-वडील, हो. मग आपले शिक्षक हे गुरु असतात. त्याच्यानंतर कालांतराने लग्न होतं, मग नवरा गुरु होतो किंवा हं, हं. बायको गुरु होते. हं. तर हे असं चालत राहतं. पण आपल्या व्यवहारामध्ये सुद्धा म्हणजे व्यावहारिक जीवनामध्ये सुद्धा जिथे आपण नोकरी करतो, व्यवसाय करतो, त्याच्यामध्ये पण एक मेंटॉर असतो. हं, हं. तो मेंटॉर म्हणजेच गुरु. बरोबर. आता लोकं काय विचार करतात, गुरु म्हणजे फक्त अध्यात्मातलाच एक गुरु आहे. हं. तसं नसतं. गुरु म्हणजे जो आपल्याला कम्फर्ट देईल, शांतता देईल, मनाला बरेच विचार असे देईल, ज्याच्याने आपली प्रगती होईल. हं, हं. गुरु असणं म्हणजे फक्त मला काहीतरी एक 2-3 मंत्र मिळणार आहेत आणि त्यातून मी माझं लाईफ साकार करेन हं. किंवा माझं जीवन चालवेन, असं नसतं. गुरु मिळणं म्हणजे पहिली गोष्ट मनात जी चलबिचल चालू आहे, हं. त्याला उत्तरं मिळाली पाहिजे. हं, हं. त्याला शांतता मिळाली पाहिजे. माझी व्यक्तिगत प्रगती झाली पाहिजे. माझ्या व्यवसायामध्ये पण प्रगती झाली पाहिजे. त्यामुळे हे डिफरंट वेगवेगळे गुरु आहेत आणि त्या गुरूंचं तुम्हाला चूज करणं गरजेचं असतं.